कदम यांनी केलेल्या गौप्यस्फोटावरून ठाकरेंचे नेते आणि मनसेच्या नेत्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय। घातपात होणार होता हे 19 वर्षांनी का सांगता असा सवाल सचिन अहिर आणि अविनाश जाधव यांनी केलेला आहे। तुम्हाला असं वाटते का की दोघं भाऊ हे किती जरी असले तरी देखील ते रक्ताचे नाते आहेत आणि कोण काय असं विचार करण्याचा विचार पण लांबून करू शकत नाही। आणि आज ही गोष्ट आजच का आणायची गरज आहे? काल का राणेसाहेब का असे बोलले, आज हे का बोलले? कारण कालपासून तुम्ही बघा ही लोक आताच या विषयावर का बोलायला लागलेत आणि अशाच पद्धतीने बोलले। काल तर सन्माननीय राणेसाहेब सांगितलं की मातोश्रीचा हिस्सा म्हणजे अरे काय म्हणजे कुठे चाललो आहोत आपण, काय चाललंय? हे दोन्ही ज्येष्ठ नेते आहेत, मला व्यक्तिशः त्यांच्याबद्दल एक वेगळा आदर आहे पण अशा प्रकारे ज्यावेळी जे बोलतात तर मला असं वाटतं केवळवाणी वाटते की हे असेही लोक काही काही सनसनाटी तयार करण्यासाठी बोलू शकतात, हे दुर्दैवी आहे। आज ज्या वेळेला मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही पक्ष एकत्र येतात त्यावेळेला तुम्हाला या सगळ्या गोष्टी का आठवल्या की राजसाहेबांवर घातपात होणार होता, राजसाहेबांची शिवसेना होती असे त्यांचे दुसरे नेते म्हणतात। माझं मत आहे की हे सगळं तुम्हाला 19 वर्षात किंवा एवढ्या वर्षात का नाही आठवलं? आज अचानक तुम्हाला या सगळ्या गोष्टींची प्रचिती कशी व्हायला लागली? खरं तर रामदास कदम साहेबांनी 2019ला जेव्हा सत्ता परिवर्तन 2021-22ला जेव्हा सत्ता परिवर्तन झालं त्यावेळेला त्यांचं सरकार होतं, त्यांचे पोलीस होते, त्यावेळेला त्यांनी या प्रकरणाची चौकशी का नाही केली? हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीसाठी अनेक जण आग्रही आहेत। अशातच अनेक राजकीय पक्षांनी ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला पाठिंबा दिलाय। ठाकरेंच्या एकत्र येण्यावर काँग्रेसने भले नाराजी व्यक्त केली असली तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मात्र विजयी मेळाव्याला पाठिंबा दर्शवलाय। तसंच काँग्रेसचं काही मत असलं तर ठाकरेंची युती झाल्यास ती महाविकास आघाडीच्या आड येणार नाही असं थेट शरद पवारांनी म्हटलं। 5 तारखेला दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येत आहेत मराठीच्या सगळ्या अजेंड्यासाठी। तर आपला पक्ष त्यात सहभागी होणार आहे नाही, आपली काय भूमिका आहे? माहिती नाही मला। आमच्या पक्षाचे अध्यक्ष जयंतराव पाटील हे काल मला भेटले होते आणि ते म्हणले होते की या सगळ्या कामात आम्ही सहभागी होणार आहोत। त्या पक्षाचा अध्यक्षाचा निर्णय हा आम्हाला शिरसावंदी असतो। आणि कार्यक्रम दुसरीकडे आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत, दोन्ही बंधूंची सध्या चर्चा सुरू आहे पण काँग्रेस यावर मात्र नाराज दिसते। रमेश चेन्नी त्याला असं म्हणतात की राज ठाकरेंची भूमिका आम्हाला मान्य नाही, तर यामुळे महाविकास आघाडीला काही तडा बसेल? काही कुणाचं काही मत असलं तर ते आमच्या आघाडीत खुलं आलेलं, आमचं काम चालू आहे। तर 5 जुलैला होणाऱ्या मेळाव्याचं स्वरूप नेमकं कसं असेल